तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत पॉपकॉर्न. मी एक कढई घेतली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घातलं आणि त्याच्यात जवळजवळ छोटी अर्धी वाटी आपल्याला कॉर्न घालायचे आहेत. तर आपण आता तेलामध्ये तेल गरम झाल्यावर तेलामध्ये कॉर्न ॲड करूया आणि ते चांगल्या प्रकारे मस्त मिक्स करून घेऊया आता. म्हणजे जेणेकरून सगळ्या पॉपकॉर्नना असं ऑइल लागलं पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यात घालूया पाव चमचा हळद आणि टेस्टनुसार मीठ. हे तुम्हाला कमी जास्त जसं लागेल तसं तुम्ही घालू शकतात. आता त्याला आपण मिक्स करून घेऊया. आता मस्त आपले छानपैकी मिक्स झाले. तर आपण झाकण ठेवूया. मी झाकण होलवालं ठेवलं आहे. तुम्हाला जर कुकरमध्ये करायचे असेल तर शिट्टी काढून आणि ती रिंग असते ना ती काढून मग तुम्ही झाकण लावू शकतात. पण जर अशा प्रकारे बनवणार तुम्ही तर एक कढईमध्ये एक चम्मच ठेवा ज्याचा दांडा बाहेर निघेल आणि त्याच्यावरती तुम्ही जर प्लेट झाकली तर त्याच्यातनं थोडी हवा निघेल बाहेर मग. म्हणून मग ते चांगले होतील पॉपकॉर्न. आणि आता आपले पॉपकॉर्न मस्त फुटायला लागलेले आहेत. एकदम तड 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 मस्त फुटत आहेत आपले. तर अशा प्रकारे जर बनवले ना तुम्ही पॉपकॉर्न खूप छान होतात आणि खूप हेल्दी आहेत. ना ऑइली आहे ना काही. मुलांच्या टिफिनसाठी नाही तर स्नॅक्स टाईमसाठी इव्हिनिंग स्नॅक्सला देऊ शकता तुम्ही. म्हणजे मुलांना काही हेल्दी द्यायचं असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान होतात अशा पद्धतीने जर बनवलेत तर पॉपकॉर्न. तर आपले पॉपकॉर्न आता जवळजवळ फुटत आलेत सगळे. जोपर्यंत सगळे पॉपकॉर्न फुटत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण काढायचे नाही आहे. कारण जर झाकण काढलं तर ते अंगावर उडतील या कुठेतरी उडतील. म्हणून झाकण तसंच राहू द्यायचे. जेव्हा पूर्ण फुटले की आपण मग ते झाकण काढू शकतो. तर आपण आता मला वाटतं आपले पॉपकॉर्न तयार होत आले आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण लीड काढून ते आता मुलांना देण्यासाठी तयार झाली आहेत. तर आपण आता ती मुलांना खायला देऊ शकतो. मुलांना खूप आवडतील. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे जर ट्राय केलं तर नक्कीच आवडतील मुलांना. वा वा मस्त दिसत आहेत. एकदमच खूप छान दिसत आहेत. हेल्दी अँड टेस्टी आणि यम्मी. वा वा. आणि त्याला मस्त ॲट्रॅक्टिव्ह बाउलमध्ये द्या. मुलांना अजून म्हणजे मस्त खावेसे वाटतील असे. अशा प्रकारे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. तर आपण आता ते मुलांना देऊया. चला तर मग आता तुम्ही बाय बाय. एन्जॉय युअर डे आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.